मस्साजोगला जात आहे? मी उद्या परलीला पण जाणार आहे. मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे कारण माझं बजरंगप्पा सोनवणेशी बोलणं झालं आणि तिथे जे बीड जिल्ह्यामध्ये खून झालेले आहेत त्याच्यावर गेले 2 महिने आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने ज्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत, काही अनेक गाठी भेटी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मला अस्वस्थता वाटते की जी दोन्ही कुटुंब म्हणजे मुंडे कुटुंब असेल आणि देशमुख कुटुंब असेल, ह्या दोन्ही कुटुंबातल्या महिला, घरातले करते पुरुष आणि मुलं ही न्याय मागतात आणि दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड रियालिटी काय, तर माझे 4-5च महत्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणार आहे आणि दोन्ही कुटुंबांची चर्चा करणार आहे की खून जो झाला त्या खूनमध्ये फरार आहे, गेले जवळपास 70 दिवस व्हायला आले, मग तो 5वा खुनी कुठे आहे, इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे. कारण एक्स्टॉर्शन आमच्याच, मला आठवतं जेव्हा मनमोहन सिंग साहेब हे प्रधानमंत्री होते तेव्हा PMLAचा कायदा केला आणि PMLAच्या कायद्यात एक्स्टॉर्शन हा गुन्हा आहे आणि त्याला ED आणि CBI लागतं. तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये का नाही ED आणि CBIची इन्व्हॉल्वमेंट झाली, का नाही आम्हाला माहिती कळत आहे त्याच्यात काय चाललंय. देशमुख कुटुंबाला आणि मुंडे कुटुंबाला, दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि दोन्ही घरामध्ये जो खून झालेला आहे त्या दोन्ही ज्या आमच्या भगिनी आहेत त्या दोन्ही माऊलींना आणि त्यांच्या मुलांना हा न्याय मिळालाच पाहिजे. अंजली दमानी यांनी जी ईडीची ऑर्डर दिली होती तर ती दिलेली ऑर्डर जाणून बुजून रद्द केली असा त्यांचा आरोप. कोणाचा? अंजली दमानी. कसली ऑर्डर? युरिया खत, शेतकऱ्यांना जे खत लागतं ती ऑर्डर केली. नाही, अंजली दमानी यांनी जो आरोप केला तो असेल किंवा सुरेश दसांनी केलेले आरोप असतील, ते दोन्ही आरोप हे त्याचे कागदपत्रही त्यांनी सरकारला दिलेली आहेत. अंजली दमानी आणि सुरेश धस हे पुण्याचे पालक आणि बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे DCM आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनाही भेटलेले आहेत. त्यांनी सगळे कागदपत्र DCM आणि CM या दोघांनाही दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की पारदर्शकपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी फसवणूक केली, ज्या महाराष्ट्रामध्ये एक्स्टॉर्शन झालं, ज्या महाराष्ट्रामध्ये खून झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांबद्दल धोरण आदरणीय पवार साहेबांनी आणलं, ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भारताच्या संस्कृतीत प्रत्येक महिलेला समान आईच्या जागेवर ठेवलं जातं, अशा महिलांवर डोमेस्टिक व्हायलन्सच्याही केसेस तुमच्या चॅनल्सवर बघायला मिळतात. अशी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शकपणे चर्चा झालीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने, म्हणजे आमची एवढीच मागणी आहे की पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि ह्या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे, आमची आग्रहाची भूमिका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजितदादा बी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतील. एक तर मी DCMनी त्यांचं मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं, त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. गोष्ट खरी, तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. भुजबळ साहेबांचं आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचं आपल्याला आठवत असेल. अशोक चव्हाणांनी कालच्या परच्या TV मध्ये नाराजी व्यक्त केली, पण मला आठवतंय त्या काळातलं जे वातावरण होतं, मला विचाराल तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की या सगळ्यांनी तेव्हा RR पाटलांनी, आज आबा आपल्यामध्ये नाही, पण नैतिकता RR आबांनीही, त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून RR आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही RR आबांनीही दाखवलेली आहे. अजित पवारांनी त्याचा काल DCM यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे, त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता.
तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी. आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही म्हणतो, आता तुम्हीच बघा, म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश धस जाऊन त्यांना भेटतील, पण जेव्हा बावनकुळेजीच म्हणाले की अशी मीटिंग 4 तास झाली, आमच्यासारख्या लोक, आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव. उद्याही मी राजकारण म्हणून जातच नाही. जर राजकारण करायचं असते तर 2 महिने आम्ही गप्प बसलो करतोय. आम्ही सुसंस्कृतपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी आहे सरकारकडे. पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रोमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणारे. आणि हे माणुसकीच्या नात्याने आम्ही भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिले, कारण एप्रिल किंवा मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. कुठलाही राजकीय पक्ष हा इलेक्शनसाठी तयारच असतो. कुठलाही राजकीय, सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये तीच परिस्थिती. ताई बोर या ठिकाणी बौद्धयोग तरुण आहे, त्याची हत्या झालेली आहे, विक्रम गायकवाड नावाचा आहे तो. तर त्याच्यामध्ये सदर घटनेमध्ये पोलीस तपास करताना पोलिसांच्या संशयात्मक भूमिका असा आरोप पीडित कुटुंबाने केलेला आहे. हो, काल माझं SP पुणे यांच्याशी काल सविस्तर बोलणं झालेलं आहे. आणि मी काल ट्विटही केलं असेल त्याच्याबद्दल. मी स्वतः ते मॉनिटर करते आणि मला SP पुणे जे आहेत त्यांनी मला शब्द दिलाय की जी काही इन्क्वायरी होईल ती पारदर्शकपणे होतील आणि जशी जशी त्यांना माहिती मिळेल ती मला सांगत राहतील. मी स्वतःही ते मॉनिटर करणार आहे ती केस. बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुठलीही चुकीची घटना होत असेल तर माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी त्या कुटुंबांबरोबर उभं राहिलं पाहिजे. आणि योगायोगाने तुम्ही मला प्रश्न आजच विचारताय, पण माझं काल परवा गेल्या 2-3 दिवसात अनेक वेळा SP पुणे यांच्याशी सविस्तर रोज ते मला माहिती देत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काय माहिती येईल त्याची आपण एखाद्या दिवसात सोशल मीडियावरती देखील बारामतीच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोस्ट केल्या होत्या की तुम्ही भेट द्यावी म्हणून. नाही, त्यांना मी कॉन्टॅक्ट मध्ये आहेच, माझे अध्यक्ष जाऊन गेलेले आहेत. आणि हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मन मोकळं करायचा अधिकार आहे. आम्ही दडपशाहीवाले नाही. त्यामुळे कोणीही मन मोकळेपणे जर त्यांचं मत मांडलं असेल तर मी त्याचं स्वागतच करेन. महिलांसाठी अनेक योजना आणल्या खऱ्या, परंतु या योजना आणल्यामुळं अनेक म्हणजे कंत्राटदार असतील, बिल्डर असतील, यांची बिलं देखील अजून थकवलेली आहेत. आणि याच्याबरोबर आपण बघतोय की महिलांसाठी ST 50% करण्यात आली, पण ST बसेस आहेत त्या खिळखिळ्या झालेल्या आहेत. निम्या अर्ध्या रस्त्यामध्ये ते बंद पडत आहेत. एक दुर्दैव आहे की शेवट लोकसभेच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने विधानसभेच्या तयारीसाठी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली सत्ता येत नाही, तेव्हा त्यांनी खूप फायनान्शियल मिसमॅनेजमेंट राज्यात केलं. फिस्कल डेफिसिट वाढलं राज्यामध्ये. आणि हा डेटा बोलतो, म्हणजे हा माझा काही आरोप नाहीये. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचा डेटाच दाखवते की फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो FRBM ऍक्ट कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींनी केला होता, त्याच FRBM ऍक्ट पूर्णपणे, म्हणजे दुर्दैव आहे मला हे बोलावं लागतंय, पण त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे. पूर्णपणे फिस्कल मॅनेजमेंट राज्यामध्ये पूर्णपणे कोलमडलेलं आहे. त्याच्यामुळे कुणाचीहीच पेमेंट्स होत नाहीत. रस्त्याची कामं थांबली आहेत, जलजीवन मिशनची कामं थांबली आहेत, अनेक मोठे प्रोजेक्ट थांबलेले आहेत. एक दुसरं, तुमच्याच चॅनलवर आणि वर्तमानपत्रात बातमी आली की सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यात 30% कट हे सांगितलेलं आहे सरकारने, असं वर्तमानपत्रातच बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती. आणि महाराष्ट्र सरकारच म्हणते की त्यांचं 1 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे देणं बाकी आहे. म्हणजे 1 लाख कोटी ती, आणि घेतलेलं लोन त्याचा इंटरेस्ट. त्यामुळे आता खरंच काय फिस्कल डेफिसिटचे नंबर्स आहेत हे मला असं वाटतं. मी खरं तर पृथ्वीराज बाबा आणि जयंत पाटलांनाही फोन केला होता, कारण का त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय, इलेक्शन येतील आणि जातील, त्याच्यात हार आणि जीत होत राहील, पण राज्य महत्त्वाचं. आणि राज्यामध्ये फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल सिच्युएशन, कारण का तुम्ही बघताय आज देशामध्ये आता लोकांना असं वाटतं, एकेकाळात वाटत होतं की अमेरिकेत काय होतं त्याचा आपला काय संबंध. आपला संबंध आहे हे तर मी किती महिने म्हणते. आणि हे नवीन जे अमेरिकेचं ऍडमिनिस्ट्रेशन आलंय, ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनने जे टॅरिफ्स केलेले, तर टॅरिफचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आपल्या देशावर होणार. अनेक चॅनल्सनी त्याचा डिटेल दाखवलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे अमेरिकेचा आपल्यावर होणारा इम्पॅक्ट, इकॉनॉमी भारताची स्लोडाऊन झाली आहे. त्याच्यामुळे कन्झ्युमिंग कपॅसिटी पण कमी होते असं दिसतंय मार्केट्समधून. आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट्स कमी होत आहेत. आणि
रुपीची किंमत तुम्ही बघताय किती महाग झालंय. त्यामुळे इम्पोर्ट्स आपल्याला प्रचंड नुकसान होणार आहे त्याच्यात. म्हणजे खूप मला असं विचाराल तर पुढचं काही वर्ष फिस्कल मॅनेजमेंट आणि ग्लोबल सिनारिओमध्ये खूप म्हणजे अडचणीचं राज्यांसाठीही आणि देशासाठी अडचणीचा संघर्षाचा काळ आहे. तर आत्ताच त्याची नोंद घ्यावी. पॉलिटिकल गडबड करण्यापेक्षा सगळ्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी या विषयावर आणि फिस्कल मॅनेजमेंट आणि ग्लोबल इश्यूज याच्यावर चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. काय अपेक्षा आहेत आपल्या या राज्य सरकार? सरसकट कर्जमाफी हा शब्द देवेंद्रजींनी दिला होता त्यांच्या इलेक्शनमध्ये. ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं 7-12 कोरा करू असं सांगितलं होतं. सोयाबीनला, कांद्याला, कपासाला, दुधाला भाव हा शब्द त्यांनी दिला होता, तो त्यांनी पाळावा. मुलींच्या शिक्षणाचे सरसकट त्यांनी फी माफी ही झालेली नाही. आजही मुली आम्हाला भेटायला येतात, मदत मागतात. आणि त्यांनी शब्द दिला होता की प्रत्येक महिलेला ते लाडकी बहीण योजनेतून पैसे देतील. आता रोज तुमच्या चॅनलवर यायला लागले की इतके लाख कमी केले, तितके लाख कमी केले. तर या ठरलेल्या महानगरपालिकेवरती आपल्या नेतृत्वाखाली मोर्चा घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक महत्वाचे आव्हानं आज आहेत आणि हॉस्पिटल्स असतील, शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील किंवा डिपॉझिट्स, ज्या पद्धतीने डिपॉझिट्स काढली जात आहेत खर्च करण्यासाठी हे अतिशय चिंताजनक आहे. आणि BMC चा जो कारभार आहे आणि ज्या पद्धतीने आता त्यांचं बजेटही आलेलं आहे हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ह्याच्यासाठी BMC चा जो आता कारभार आहे त्याच्या विरोधात 28 तारखेला आम्ही मुंबईला आलो. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातोय, पैशाचा आमिष दाखवलं जाते असं संजय देशमुख जे आहेत खासदार ते बोलतात. कसं बघताय याकडे? ही सिलसिला मागच्या पंचवार्षिक मध्ये देखील चालू होता आणि आता पुन्हा एकदा नव्यानं आरोप होता. मला खरंच या गोष्टींचं आश्चर्य वाटत नाही, कारण का मी त्याच्यातून स्वतः गेलेले आहे. त्याच्यामुळे हा पार्ट 2 हे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने हा देश चालवा. हे दुर्दैवी आहे की तुम्हाला हा प्रश्न मला विचारावा लागतोय आणि 2-2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र ह्याच्यातून गेलेला आहे. पुन्हा तसे दिवस येत असतील ते खूप दुर्दैवी. मंत्री प्रताप सरदेसाई एसटीच्या अभ्यासासाठी गुजरातला गेलेला आहे, परंतु राज्यातील एसटी सध्या डबघाई झालेली आहे. एसटी महामंडळासाठी पैसे म्हणजे पहिला तर नवीन एसटी तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे. आणि आज भोर असेल, बारामती, दौंड, आपल्याच सगळ्यात भागात बघा ना अनेक मुलं आणि मुली एसटीला, मला कालच इथे मुली भेटायला आल्या होत्या की आम्हाला वेळेवर एसटी येत नाही आणि आली तरी ती 2-2-3-3 तास उशिरा येते. त्याच्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आणि मी अनेक महिने वर्ष मागतेय की तुम्ही सगळ्यांनी एसटी महामंडळामध्ये लक्ष घालावं. हे दुर्दैव आहे की हे सरकार एसटी महामंडळात अजिबातच लक्ष घालत. जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस यांना भाजपनं पुढे केल्याचा संजय राऊतांनी शंका उपस्थित केली. कसं बघताय याकडे? शक्यता नाकारता येत नाही, पण मी तुम्हाला सांगू मला खूप वेदना झाली. कारण सुरेश धस जेव्हा फिरत होते म्हणजे तेव्हा स्टेटमेंट्स करत होते, मी त्यांच्याकडे पक्ष म्हणून कधी पाहिलंच नाही. मला फक्त माणुसकीच्या त्या नात्याने ते बोलतायत असा माझा विश्वास होता त्यांच्यावर. त्याच्यामुळे मला अजूनही अपेक्षा आहे की ह्या पूर्ण बीडची असेल किंवा परभणीची घटना असेल या दोन्हीमध्ये कुठलंही राजकारण न आणता राजकारणाचे मतभेद सगळे बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी लढावं. आणि माझी सुरेश धसांकडून खूप अपेक्षा होती, कारण का ज्या पोट तिडकीने ते रोज चॅनलवर बोलत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीड मध्ये हे सगळं थांबत नाही ते स्वस्थ बसणार नाहीत अशी माझी एक भाबडी अपेक्षा त्यांच्याकडे. मॅनेज केलं जाते असं वाटत नाही सुरेश धस यांना? मला माहिती नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर बावनकुळेंनाच देता येईल, कारण का बावनकुळेजींनीच ती मीटिंग केली होती. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर बावनकुळेजींनाच द्यावं लागेल, कारण का त्या 4 तासाच्या मीटिंग मध्ये काय घडलं, कोणी कुणाला बोलवलं हे तुमच्याचकडून मला कळलं ना. मला काहीच माहिती नाही त्याच्यात. मला खूप वेदना झाल्या, मला प्रचंड अस्वस्थता झाली, कारण का तुमचे येऊन महागाई, बेरोजगारी बद्दल काय नाही प्रॉब्लेम आहेच ना. डेटाच सांगतो. जे निर्मलाजींनी जे त्यांचं बजेटचं भाषण दिलं
त्याचाच त्यांनी ग्रोथ रेट कमी सांगितलाय, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट पण सांगितलंय आणि 2.5 लाख कोटी रुपयाचं लोन आरबीआय कडून डिव्हिडंडचं घेतलेलं काल आहे. पुण्यामध्ये पण गेल्या दहा- बेरोजगारीला थोडंसं एक आंदोलन चालू होतं बेरोजगारी. नाही बेरोजगारी आहेच ना. हिंजवडीला तुमच्याच एका चॅनलनी परवा केलं ना, 10-15 जागा होत्या IT पार्कच्या, त्यासाठी लाखो मुलं उभी होती. इन्फोसिसला का कुठल्या कंपनीत होती, हिंजवडीलाच. एवढी मोठी बातमी झाली. बारामतीचा जिरायत हा शब्द पुसण्यासाठी अजितदादांनी बारामती, पुरंदर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल याकरता 435 कोटी निधी मंजूर केलेला आहे. आपण अजितदादांचं अभिनंदन करणार. अर्थातच जो निधी विकासासाठी असेल त्याचं स्वागतच करणार. इंदापूर आणि बारामतीची प्रशासकीय बैठक पार पडली काय नेमक्या प्रमुख अडचणी आहेत? उन्हाळा जरी असला, कमी पाऊस जरी चांगला झाला असला तरी मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन स्थानिक जे काही छोटे मोठे मुद्दे असतात, कार्यकर्त्यांचे असतात, मग काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, मला दर 8-15 दिवसांनी जेव्हा मी मतदारसंघात येतेच तेव्हा चर्चा होते. कारण का पार्लमेंट चालू असताना मी दिल्लीला असते, उरलेला सगळा वेळ मतदारसंघात जेव्हा दौरे करतो तेव्हा कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं असतात. गावाचा एखादा रस्ता असतो, जलजीवन मिशनची कामं आता सगळी थांबलेली आहेत, मग अनेक रस्त्याची कामं थांबलेली आहेत. आता 1 लाख कोटी रुपये हे देणं आहे ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टींना. त्यामुळे सगळे कार्यकर्ते का अस्वस्थ आहेत? कारण का नागरिक अस्वस्थ आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नागरिकांचे जे प्रश्न आहेत तेच घेऊन प्रशासकीय मीटिंग्सला येतात. काही जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं आहे, रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे, अंगणवाडीची लिस्ट आलेली नाहीये, असे अनेक मुद्दे ह्याची चर्चा आणि मतदारसंघातला आढावा हा खरं तर मी घेतेय संपूर्ण माझ्या मतदारसंघातला. अनेक वेळा कलेक्टर लेवलला तो होतोच आणि दर महिन्यातून मी प्रशासनाची सगळी बारामती लोकसभा मतदारसंघाची रस्ते असेल, पाणी असेल, PCMC कॉर्पोरेशन असेल याचे जम्बो रिव्ह्यूज घेतात. पण छोटे रिव्ह्यूज हे तालुका लेवलला पण घेतले जातात, कारण का काही तहसीलदार तलाठ्यांकडे काही कामं असतात तर ती मार्गी लागतात. हाच त्याच्या जी कामं मॅनेज करून दिली जात होते या संदर्भात आपण आवाज उठवला. त्यामुळं काही बिल्डरांवर देखील गदा आलेली की ते म्हणतात की आम्ही एवढे पैसे अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, परंतु आपण पारदर्शकता यावी म्हणून या ठिकाणी आवाज उठवला होता. या संदर्भात हा लढा कायम पुढे चालू राहणार. अर्थातच पारदर्शक कारभार कुठलंही सरकार असलं आणि कुणाचंही असलं तरी पारदर्शक कारभारच झाला पाहिजे. आणि मला एकाच गोष्टीचं आहे की परवा दिवशी माननीय प्रधानमंत्री यांनी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्याच्यावर खूप जोर दिला आणि त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा DBTची पहिली सुरुवात झाली. आधार, DBT, GST त्या काळातली सगळी बिलं केली होती जी मोदी सरकारने पुढे नेली. आणि मोदीजींनी परवा स्वतः जेव्हा ते बोलले पार्लमेंटमध्ये तेव्हा त्यांनी आवाहन केलं की त्याचं आम्ही स्वागत केलं की देशाच्या हितासाठी DBT जर हा चांगला आहे तर आम्ही सगळे त्या DBTच्या बाजूनीच आहोत. पण दुर्दैवाने बीडमध्ये असं झालं नाही. बीडमध्ये DBT कॅन्सल करून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जायला पाहिजेत ते रिव्हर्स केले आणि सरकारकडे आले आणि अनेक अशा ठिकाणी पैसे खर्च झाले ज्या गोष्टी नाहीच आहे. आणि नंतर दुप्पट नंतर तिप्पट किंमत म्हणजे एखादी युरियाची बाटली, मी आपलं उदाहरणसाठी देते, तो डेटा आहे माझ्या सगळ्यांनी, मी पार्लमेंटमध्येही बोलले तर तो, आणि मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी फॅक्ट चेक केलेला आहे त्याच्यामुळे वेगळं मला काही सांगायची गरज नाही तुम्हाला. पण इतका इन्फ्लेटेड प्राइस म्हणजे जे शेतकऱ्याला अकाउंटला पैसे पडणं गरजेचं होतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याचं आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं, जे देशाच्या हिताचं आहे, शेतकऱ्याच्या हिताचे पैसे म्हणजे शेतकऱ्याला पण सोडलं नाही. शेतकऱ्याचा पीक विमामध्ये पैसे घेतले, त्याच्यानंतर युरिया मधले पैसे, ती गोणी आपण भरतो ना त्याच्यातले पैसे, म्हणजे ह्यांनी शेतकऱ्याला फसवणुकीची काम दुर्दैवी आणि अस्वस्थ करतात. कसं ते सहन कसं करायचं? मग म्हणजे शेतकऱ्या कुणालाच फसू नये. सरकार आहे, सरकार आपली सेवा करण्यासाठी विकासासाठी हे सरकार आहे ना. काही बारामतीचं पॉप्युलेशन वाढलं आहे, त्यामध्ये बारामतीचे रेल्वे गाड्या वाढवण्यात यावं किंवा रेल्वे थोड्याशा फेऱ्या वाढवण्यात यावं याच्यासाठी आपण. हो, मी अश्विनी वैष्णवांची मागच्या आठवड्यात बोलले होते. बारामती लोकसभेमध्ये दौंडला, निऱ्याला, भिगवणला आणि बारामतीला या सगळीकडे थांबे वाढवावे आणि ट्रेनची कनेक्टिव्हिटी वाढवावी याच्यासाठी अश्विनी वैष्णवांची मी मागच्याच आठवड्यात पुढच्या आठवड्यात माळेगाव कारखान्याची इलेक्शन जाहीर होण्याची शक्यता आहे. आपण
याच्यामध्ये उतरणार आहात? नाही, माझं म्हणणं आहे की मी स्वतः काही त्याच्यात उतरणार नाहीये, पण जर शेतकरी अस्वस्थ आहेत, अनेक शेतकरी मला आज सकाळी भेटायला आले होते, शेतकऱ्यांची जर कृती समिती असेल तर मी शेतकऱ्याच्या बाजूने अर्थातच उभी राहील, कारण ती माझी नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी. मला माळेगाव साखर कारखान्यात अजिबात राजकारण आणायचं नाही. काही गोष्टीत आपण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही. पण जर तिथल्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला आणि शेतकरी जर लढायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने नैतिकतेने त्यांच्या बरोबर उभं राहील. ओके, थँक्यू. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.